नमस्कार. आमच्या SCD बर्फीवाला हायस्कूलचे विद्यार्थी 5वा वेद या नाटकाचे सादरीकरण करीत आहेत. या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवे सदा वन्दिता सा मा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा। ॐ वसुधैव कुटुम्बकम् ॐ वसुधैव कुटुम्बकम् ॐ वसुधैव कुटुम्बकम् ॐ वसुधैव कुटुम्बकम्। मुनीवर, आमचा नमस्कार स्वीकार करावा. सदैव आनंदी स्नेहपूर्ण राहा. आपल्या आगमनाचे प्रयोजन व्यक्त व्हावे. मुनीवर, जेव्हापासून आपण नाट्यशास्त्राची निर्मिती केली आहे तेव्हापासून आमच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे आम्हास प्राप्त व्हावीत या उद्देशाने आम्ही आपणाकडे आलो आहोत. विचारा, अगदी विनासंकोच विचारा. गुरुदेव, नाट्यशास्त्राची निर्मिती कशी झाली? या निर्मितीमागे काय उद्देश आहे? आपण अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहे. हा प्रश्न केवळ नाटकच नाही तर संपूर्ण जीवनाचे सार, इंगित, इप्सित समजण्याचे जणू माध्यम आहे. ऋषीगण जेव्हा त्रेतायुगात अखिल मानवजात काम आणि लोभ यांच्या अधीन जाऊन अधर्म आणि संघर्षाच्या दिशेने अधोगत होऊ लागली तेव्हा इंद्रदेवांनी ब्रह्मदेवांना प्रार्थना केली की असं कोणते माध्यम आहे का जिथे पाहणे आणि ऐकणे अर्थात अवलोकन एकत्र होईल, ज्या अनुभूतीमुळे मानवजात धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाच्या मार्गावर सुलभतेने परत येऊ शकेल. आणि म्हणूनच जगतपिता ब्रह्मदेवाने नाट्यवेद हा पंचम वेद उत्पन्न केला, ज्याच्या प्रयोगाचे शास्त्र अर्थात नाट्यशास्त्र. परंतु गुरुदेव, चार असामान्य वेद तर ज्ञानाने
ओतप्रोत भरलेले भंडार आहेत. साऱ्या जगताचे रहस्य त्यात दडलेले आहे. चारही वेद या उद्देशाने प्रतिपूर्तीसाठी सक्षम आणि पर्याप्त आहेत. मग या नव्या वेदाचा अट्टहास का? सकल जनांना अतिशय सुलभ आणि सोप्या पद्धतीने अवगत व्हावे यासाठी जनसामान्यांना नाटकाच्या माध्यमाद्वारे शिक्षणाच्या मार्गावर, धर्माच्या मार्गावर मार्गक्रमण करता यावे यासाठी या आणि अशा सृजन पवित्र उद्देशांनी पितामह ब्रह्माजींनी 4 वेदांचे अनोखे मिश्रण करून नाट्यवेद या सृजनात्मक पंचम वेदाची निर्मिती केली. 4 वेदांचे तत्व ती काय आहेत गुरुदेव? नाटकामधील आपण जो पाठ आपण श्रवण करीत आहात, ब्रह्माजींनी हा संवाद पाठ ऋग्वेदामधून संकलित केला आहे. कर्णपटलावर पडणाऱ्या सर्वांग सुंदर गीतांचा स्वरांचा आधार सामवेद आहे. यजुर्वेदाद्वारे अभिनय आणि अथर्ववेदामधून नवरसवाद स्वीकारला आहे. 4 वेदांच्या अंगातून अंतरंगातून नाट्यशास्त्राची निर्मिती केली आहे. गुरुदेव, म्हणजे नाटक केवळ आणि केवळ देवदेवतांसाठी निर्माण केले आहे का? निश्चितच नाही. हा संशय, ही शंका दानवांनी ब्रह्माजींसमोर मांडली होती. तेव्हा ब्रह्माजींनी उत्तर दिले की नाट्यशास्त्र संकलांसाठी आहे. नाटक हे देवता, राक्षस आणि मानवांच्या समस्त शुभ अशुभ कर्मांना दर्शवणारे माध्यम आहे. नाट्यशास्त्र अखिल त्रैलोक्याचे विवेचन आहे. नाटक हे असे एक माध्यम आहे जे दुःख, थकवा, त्याचप्रमाणे शोक यांनी ग्रासलेल्या पीडितांना विश्राम, विश्रांती, सुख, शांती, समाधान देते. नाट्यशास्त्रात सकल नवरस, सकल भावभावना, सकल शास्त्र, शिल्प आणि सकल कार्याची सर्वसमावेशकता आहे. असं कोणतं ज्ञान नाही की असं कोणतं कार्य नाही जे नाटकात दर्शविण्यात येत नाही. अद्भुत संपूर्ण सृष्टीचा समावेश, लौकिक आणि अलौकिक ही सर्वधर्मी अखिल प्राणीमात्रांच्या भावभावनांची प्रातिनिधिक कला होय. नाट्यशास्त्राला आपण सकल कलांचा उगमबिंदू म्हणू शकता अथवा विश्वातील समस्त कलांचा संगम. निवर नाट्यकला तर अत्यंत अद्भुत कला आहे. तेवढेच आवश्यक आहे मानवाचे जिवंत राहण्यासाठीचे श्वासोश्वास. परंतु आपला हा समाज या गोष्टींना गंभीरपणे का घेत नाही? कला कार्याला अनावश्यक आणि अनपेक्षित का समजतो? आपण तर कलाकार आहोत, नीतिनिर्माता किंवा जगनियता नाही. कलाकारी आपला धर्म आहे. आपल्या कलेच्या अनुषंगाने विषयानुरूप नीतिनियतांना विचार करावा लागेल. प्रयोगासाठी साधनसामुग्री आणि संधी उपलब्ध करून घ्याव्या लागतील. नाटक केवळ कला नाही तर समाजाचा आरसा आहे. समाज माणसाला सत्याच्या मार्गावर आणण्याचे सृजन साधन आहे. रंगमंच नेहमी जात, धर्म, भौगोलिक सीमा यांच्या पलीकडे जाऊन समग्र मानवतेची शिकवण देतो. आज देखील रंगमंच समाजातील विषमतेला दूर सारून अखिल समाजात क्षमता, एकता, बंधुतेचा भाव निर्माण करतो. आणि ही सृजनात्मक भावना निश्चितपणे या भूमीवर स्वर्ग निर्माण करू शकेल. निसंदेह मुनिवर, कलेविना समाज म्हणजे भावनाविहीन, भावनाशून्य पशूंचा समाज. याच आशा आणि अपेक्षांन्वये समाजाने कला आणि कलाकारांना ते स्थान द्यावे ज्याचे ते हक्कदारी आहे. मी या नाट्यशास्त्राला पंचम वेद म्हणून संबोधिले आहे. 5वा वेद, सकल वेदाचे सर्वसमावेशक ज्ञान. ऋषीगण, माझे रंगकर्मी सुपुत्र आपल्या स्वागतासाठी आपल्या नाट्यप्रस्तुतीच्या तयारीसह आपली प्रतीक्षा करीत आहे. चला आपण जाऊन नाटकाच्या सादरीकरणाचा आनंद आस्वाद घेऊया. प्रगती व्हावी या राष्ट्राची, पूर्ण व्हावी मनोकामना.
हर्ष फुलावे सृष्टीमध्ये, जगी रुजावी हर्ष भावना. सुजलाम सुफलाम धरतीचा आधार निरभ्र आकाश, नित्य निर्भय सज्जन राहो, दुर्जनांचा व्हावा नाश, दुर्जनांचा व्हावा नाश. उदारचरितानां वन्दे मातरम्, उदारचरितानां वन्दे मातरम्. सर्वे भवन्तु सुखिनः वन्दे मातरम्, सर्वे भवन्तु सुखिनः वन्दे मातरम्. विश्वबन्धुत्वभावनां वन्दे मातरम्, विश्वबन्धुत्वभावनां वन्दे मातरम्. योगः कर्मसु कौशलं वन्दे मातरम्, योगः कर्मसु कौशलं वन्दे मातरम्. वसुदेव कुटुम्बकं वन्दे मातरम्, वसुदेव कुटुम्बकं वन्दे मातरम्, वन्दे मातरम्, वन्दे वन्दे